हॅलो. 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 हा बोला ताई. सुनीता ताई ना? हो. हो. जरा एक अनुभव सांगायचा होता हो ताई. सांगा ना ताई. अहो है ना, आम्ही प्रदीप दादाकडे गेलतो ना हा हा. 2 वर्षाखाली. अच्छा. 2 वर्षाखाली गेलो होतो ना. हम्म. आमच्या बहिणीला अनुभव आलाय ना. अच्छा अच्छा. कुठून बोलताय ताई? मग आम्ही पंढरपूरनं. अरे वा. हा बोला बोला. हा. पंढरपूरच्या शेजारी एक पिलीव म्हणून गाव आहे, तिथं नाव राहतो आम्ही. सांगायचं आहे ताई तुम्हाला? नाही सांगत आता नाव. बरं बरं सांगा. हा. अनुभव सांगा. हा. मग दादांकडे गेलतो, 3 दिवस राहिलो आम्ही तिथं. अरे वा. हा. 3 दिवस राहिलो. नंबरच आला नव्हता आमचा, लई लास्टनं नंबर होता. काय मग सगळ्यांचं माहेरच आहे आता ते. हा, माहेरच आहे ना ती. आणि मग तिथं अनुभव आला ना छान. म्हणजे घरचं का ओढ लागली होती ना. एका ताई होत्या ना, त्यांचा बी नंबर नव्हता, माझा बी नव्हता. आम्ही तिघं चौघ जण संगटच गेलो होतो. अच्छा मग अच्छा. त्या हा. त्या ताईंचं कसं झालं, मग घरी अडचण ना, घरी अडचण त्यांच्या, आमच्या अडचण, सगळ्यांच्या घरी अडचणी असतात ना. ते बरोबर इतक्या आहे दिवस बरोबर. कोण ठेवायलाच तयार नाही. आम्ही पहाटे 5ला उठलो, दादांच्या इथलं झाडू ही काढला. हा. दादांनी सांगितलं होतं ना, कोणी कोणाला काही सेवा करू वाटेल ती करा. आम्ही बरोबर. सगळ्यांनी केली, सेवा बिवा केली. हा. दादांनी महाग नंबर होता पण आमचा पुढे घेतला पहिल्यांदा. बघा. ती बघून किती. घेतला. मग असं आताचा पहिल्यांदा सांगते, पहिला अनुभव. हा आमच्या बहिणीच्या आम्ही सेवा घ्यायला गेलो होतो दादांकडनं. हा हा. कशासाठी, तिचा नवरा वारलाय. तिनं मग कशासाठी? मिरजला राहायला होती. तिला पंढरपूरला आणून ठेवली भावाने. तिथे इतकी कुठं कशासाठी हा. कशासाठी सेवा घ्यायला गेलेलं ताई? आम्ही तिला जागा मिळावं म्हणून. अच्छा अच्छा. हा हा. जागेचं काय ते काम हो, आपलं स्वतःचं घर पाहिजे ना व. बरोबर आहे बरोबर. मग स्वतःचं घर पाहिजे म्हणून आणखी ना, हम्म. पंढरपूरच्या देवळाला आहे ना, कामाला आहे. अरे वा. हा, शेवेला आहे स्वयंपाकाच्या. मग आता आम्हाला आलो की आधी भेटू तुमच्या ताईला. हो हो. आणि मग आहे ना, तिनं काय केलं, दादांकडनं सेवा घेतली आम्ही. तिला काही वेळच भेटला नाही करायला. आम्ही दादांचं आता वर्ष व्हायचंय जाऊन, त्याच्या हम्म. आधी तिला जागा मिळून तिनं पत्र्याचं शेड मारून राहायला गेली. अरे वा. मग त्या मग पंढरपूरच्या देवस्थानवाल्यांनी त्यांची सोय नाही केली का राहायची? अहो पण आहे ना, ती नवीन आली ना, मिरजतनं राहायला आली आहे ताई. हा हा. बरोबर आहे बरं. आणि लगेच आणि सगळीच येते आणि सगळी राहते आणि त्यांना कोणाला सेवा करायची त्यांची ना. अगदी बरोबर आहे. हा. आहे की नाही, आपण पण आपल्याला पण काय ते वड पाहिजे ना, असं म्हणल्यावर कसं जमणार आहे. बरोबर. कसं छान बोलता हो ताई तुम्ही. नाही, सगळ्यांचं म्हणजे एकसारखंच आहे की हो ताई. बरोबर आहे बरोबर आहे की नाही. मग आहे ना, ती काय झालं, तिथे एवढं झालं, जागा पण भेटली आणि घर पण झालं. आमच्या त्या बहिणीचा अनुभव झाला. आहे. अरे वा. हा, सगळं चांगलं झालं ना. आमचं पण घरदार नव्हतं, काय नव्हतं. होती आम्हाला जागा ही, आम्ही शेती करतोय ना, आम्हाला जागा ही सगळं आहे, चांगलं आहे. आम्ही शेवेत पण आहे आणि बैठकीला पण जातो. आमचं चांगलंच आहे सगळं. आणि तुमची बिन शेती आमचं घर कुठे आहे? तुमची शेती कुठे आहे ताई? पिलिवला आहे आम्ही. अच्छा. हम्म. आणि मग आम्हाला शेती ही आहे, आमचं आहे चांगलं. उगं कशाला म्हणायचं, देवाने दिलं तर दिलंच म्हणायचं. बरोबर आहे बरोबर आहे. आहे की नाही. आपलं हम्म. सुखासुखी काम तर ही सगळ्यांना करायच लागणार आहे ना. अगदी बरोबर. आहे ना. मग आहे ना, आता आमचं घरदार नव्हतं. मग आम्ही काय ह्यांच्या संगड गेलतो, आमच्या बहिणीचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही गेलो होतो. आमचं हा काय नव्हतं, त्यांच्या सोबत गेलो होतो. हा हा मला हा माहिती होतं ना दादांचं हे असं आहे म्हणून हा गेलतो त्यांच्या संगट. हा मग ते बहिणीचं झालं. मग आमच्या एका जाऊ 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 पण शेवेत आहे ना एक. हा हा मी सांगून दादाचं आमचं असं झालं, ह्यांचं असं झालं, असं सांगून सांगून ती पण शेवेत आली. हा. तिचा अनुभव सांगायचा होता. मग त्या दिवशी काय झालं, आम्ही सोमवार शेवटचा नव्हता का श्रावणातला, हम्म. मग तिच्या स्वप्नात आदल्या दिवशी स्वामी आली. अरे. अरे. स्वामी आले आणि स्वामी काय म्हणतात, शुक्रवारी स्वामी आली स्वप्नात आणि तिला काय म्हणतात, त्या ताईंच्या घरी, तुझ्या जावच्या घरी जा, ती सेवे करते ना, तिच्या घरी जा आणि सोमवारी मी त्यांच्या घरी येणार आहे, तू तिथं ये पाया पडायला माझ्या. अगं बाई. हा, म्हणजे आमच्या घरी ये हा असं हा. सांगितले स्वप्नात येऊन तिला, अरे वा. हा हा त्या जावला. हा त्या हा. जावचं काय झालं, अडचण आली जास्त, ती आजारी आहे जास्त अहो ताई. अरे अरे. हा हा. त्यासाठी सगळ्या सेवेकरांना सांगायचं होतं, तिच्यासाठी सगळ्यांनी मागा की ती आहे ना कॅन्सल म्हणून सांगितलं अहो. काय? हो, कॅन्सर म्हणून कसला सांगितलं. कसला हा, कसला कॅन्सर झालाय? तोंडातला झाला. अरे अरे. मग शेरी बिशेर लावत होत्या का त्या? हा, मिसरी लावत होती ना, त्याच्यामुळे झालं ती तसं. मिसरी लावण्यामुळे झालं. पण हे आलं की नाही आता, आणि आता सेवेकरी व्हायला लागली होती, नुसतीच बनायला लागली होती अहो. आणि कितव्या स्टेपला आहे त्यांचं?
आता काय अजून एवढं कळलं नाही पण ऑपरेशन केलंय बघा आता. नाही, होईल होईल, व्यवस्थित होईल ताई. हा, मग करतील, मी म्हणलं सगळे होते जण सेवा करतील. मग एखाद्याचा जीव वाचवा असं माझी लई विनंती आहे. हम्म. आहे की नाही? पण दादांकडनं सेवा घ्या, हा काय करायचं काय नाही. हा सगळेजण प्रार्थना तर करूच आम्ही. हा. त्याचं नाव काय आहे? तिचं नाव जानका आहे. बरं बरं, कारण चालेल, का आहे मी ना शेअर एखाद्याचा करते जीव ताई. वाचवा. हा, मी शेअर करते. मला आहे ना यांचा नंबर पाहिजे नव्हता व. मेसेज करा, मी पाठवते. प्रदीप दादाचा नाही तर पल्लवी बरं बरं, ताईचा. पाठवते. त्यासाठी